जेवून घ्या आई. पाच झालं तुझं. पाच झाला. हे असं जेवण वगैरे घेऊन प्रेमाचं नाटक करायचे खेळ बंद कर आता. चेहऱ्यावरून जेवढी साधी दिसतेस ना तेवढीच पक्की आतल्या गाठीची आहेस तू. माझ्या मुलासाठी लग्न करून आणली होती तुला या घरामध्ये. तू मलाच माझ्या मुलापासून तोडायला निघालीस. मला, त्याच्या आईला. काहीच नाही. बस, आता मला तुझे आणि तुझ्या आई बाबांचे खरे रंग दिसतात. स्वार्थी कुठले. हे घर काय नावावर करून द्यायला सांगितलं बरं, तुमच्याच नातवाच्या नावावर. केवढा तमाशा. स्वतःच्याच नातवाला त्याचे हक्क द्यायचे नव्हते म्हणून त्याला माझ्या मुलाच्या गळ्यात मारता तुम्ही. आई, आता घर आहे त्यांचं आणि त्यानंतर बनीलाच. मग आता का नको. आता कसं देणार तुम्ही. चांगला मालदार गावही मिळालाय तुम्हाला. लुटा माझ्या लेकाला. आणि त्यांनी काय, त्यांनी तर मान्यच करून टाकलं की हे सगळं करायची काही गरज नाहीये. मला काय रान मोकळच आहे. हो असं नका बोलू. तुम्हालाही त्रास होईल आणि मलाही त्रास होईल. आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊयात ना. हो, विसरून जाऊया. म्हणजे तू मोठ्या मनाने आम्हाला माफ करणार. मला माफ करणार तू. तू कोण, तू कोण मला माफ करणारी. माझ्या नजरेसमोर सुद्धा उभी राहू नको. मला त्रास होतो तुला बघितल्यावर. काय काय उभी काय. जा ना, सांगितलं ना मी तुला. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. मी मेले तर कोणाला काही फरक पडणार नाहीये. जा तू सुद्धा. आता काय, तू हिरोईन आणि मी विलन. चालू दे. जा तू. अगो जा. आई, पाणी पाणी. आई पाणी घ्या ना. आई जाऊ का. कश लागेल काच आहे खाली. आई काय झालं. मी किती वेळापासून तुझी वाट बघतोय. बाळा, तुझा रूम मध्ये मी एवढं साफ करून येते. ओके. मी हेल्प करू. नाही बाळा, लागेल तुला. नाही आई, मी सांभाळून करीन ना. बनी सावकाश सावकाश. एक आई असून मला माझ्या मुलाच्या नजरेत उतरवलंस ना. आता बघ, तुझा मुलगा पण तुझ्यापासून लांब जाईल कायमचा. अहो, आता कसला एवढा विचार करताय. तुला कळत नाहीये मला की आपल्या डोक्यावरचं छप्पर यायल्याचा आनंद व्यक्त करायचा की जयाशी ताईंना दुखावल्याची काळजी करत राहायची. खरे, मलाही भीतीच वाटते हो. म्हणजे त्यांच्या अख्ख्या कुटुंबासमोर त्यांचा अपमान झाला. त्या विसरणार नाहीत ते. आपण इकडे निश्चिंत राहू ग, पण तिकडे वसूला भोगावं लागेल. तिला आयुष्यभर त्याच घरात राहायचंय. काय करूया आपण. काही दिवसासाठी घेऊन येऊया का तिला आपल्या घरी परत. नाही नको. इतक्या लगेच तिला परत बोलवू शकत नाही आपण. म्हणजे काहीतरी करू आपण, म्हणजे तिच्या टच मध्ये राहू. शिवाय यापेक्षा प्रॉपर्टी हातची गेली असती तरी चाललं असतं. बस असे टेन्शन. हो ना. भलत्याच वेळेला कोण आला होता. मी बघतो.
कोण? I'm back. येऊ का ग आत? वहिनी, अगं काय अवस्था करून घेतली स्वतःची? बघवत नाहीये ग बाई तुझ्याकडे. घे 2 घास खाऊन घे बरं. वहिनी, खाऊन घे ना जरा. वहिनी, खाऊन घे बरं. नकोय मला. असं काय करतेस ग? मला काळजी वाटते अगं तुझी. घरचे लोक बसलेत जेवणावर ताव मारत. म्हणजे तुला काही हवंय का? जेवायचंय का? भूक लागलीये का? कशी आहे तू? कोणाला काही पडलेली नाहीये. पण मला वाटते ना तुझी काळजी. खरं सांगू का बहिणी, मला ना दादाचा पण जरा रागच आला. म्हणजे कसं बोललो ना तुला तो? म्हणजे या मुलीमुळे सोन्यासारखा मुलगा आपल्या हातातून गेला ते आहेच, पण दादा पण केवढा बोलला अगं तुला. मला तर वाईटच वाटलं अगं. म्हणजे माझ्यासारखीच अवस्था झाली आहे ग बहिणी तुझी. हा, आत्ता मला तुझे आणि तुझ्या आई बाबांचे खरे रंग दिसतायत. स्वार्थी कुठले. स्वतःच्याच नातवाला त्याचे हक्क द्यायचे नव्हते म्हणून त्याला माझ्या मुलाच्या गळ्यात मारता तुम्ही. नाही नाही, बस. चुकीच्या वेळी आलोय का मी? नाही आहो, असं असं काहीच नाहीये. हे बघा, मला माझ्यापासून लपवायची काही गरज नाही. तुमच्या जागी जर मी असतो तर मीही डिस्टर्ब झालो असतो. तुम्ही आईकडे गेला होतात ना? काय झालं? नाही जेवले आई. आकाशराव, एक बोलू का? हो प्लीज. मी आज अवनी वहिनींशी जरा बोलले. आई चिडल्यात, तर म्हटलं त्यांना मला वाटेल ते बोलून घेऊ दे, म्हणजे त्यांचा राग शांत होईल. पण मी जेव्हा त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी काय केलं तिने? नाही काही केलं नाही त्यांनी, पण मी कल्पना केली होती त्यापेक्षा खूप जास्त दुखावल्या तो. मला कळत नाही आकाशराव, मी आईंची समजूत कशी घालू. त्यांना खूप मोठा गैरसमज झाला माझ्याबद्दल. मी तुमच्यात आणि त्यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय त्यांना, पण असं नाहीये. मी स्वतः पण तर एक आई आहे ना, मी असं का करेन?
आकाशराव मला भीती वाटते. आईमधलं आणि माझ्यामधलं अंतर वाढतच गेलं तर मी काय करू? हे सॉरी, खराब झालं. ओके. खरं तर आय एम सॉरी. असा फेल झाल्यासारखं वाटतंय मला. लग्नानंतर नवरा म्हणून मला तुम्हाला आणि बनीला प्रोटेक्ट करायला पाहिजे, पण इथे तर तुम्हाला अजून जास्तच त्रास व्हायला लागला. हो, असं नाहीये. नाही तसंच आई खूप बदलली आहे, वयामुळे की काय माहित नाही, पण मी बोलेन तिच्याशी. तुम्ही प्लीज तिचं बोलणं मनावर लावून घेऊ नका. मला माहिती आहे की तुम्ही तशा नाही आहे. माझा थोडा विश्वास आहे तुमच्यावर, आणि आय एम शुअर लवकरच आईला पण होईल. थँक्यू. बरं, गुड नाईट. गुड नाईट. काय वडील, असं वाटलं सरप्राईज? हा बाजू आई कशी आहे? हा 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 हा, वा 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 वा, किती बरं वाटतंय घरी आल्यावर. अरे, आलं माझ्या लक्षात. पण विसरलो बघा, या घरात संस्कारी लोक राहतात नाही का? त्यामुळे कोणीही या घराच्या आत येताना त्यांच्या चपला, बूट घराबाहेर काढून यायचं असतं. लक्षात आहे माझ्या. पण आता परत इथून तिथपर्यंत जा, बूट काढा, परत चालत या, एवढं कोण? आयडिया. बाबा जरा बाजूला. बघितला बघितला, नेम बघितला माझा? नेम सुधारला माझा. बाकी घर छान ठेवलंय. आहे म्हणजे जरा जुनं वाटतंय, जरा पेंट वगैरे करायचं होतं ना. ठीक आहे, तुम्हाला परवडलं नसतं नाही का?
तुम्ही उभे का आहात? बसा ना. बाबा बाबा बसा हो. बसा. का आलायस इथे? का आलायस म्हणजे? तुम्ही आठवण काढलीत ना माझी, म्हणून आलो. बाबा तुमच्या मनातून जी तुम्ही मला हाक मारलीत ना, ती हाक माझ्या मनाने ऐकली, म्हणून आलो. घर विकायला काढलं ना? तुम्हाला काय वाटलं तुम्ही घर विकणार आणि मला नाही कळणार? असं कसं होईल? आणि तुमचं नशीब इतकं चांगलं आहे ना की ह्या कामासाठी तुम्ही नेमके माझ्याचकडे आलात. आता बोला. पण मला सांगा, का करताय तुम्ही? कशासाठी करताय? म्हणजे कोणासाठी करताय? सुनेसाठी? शार्दूल, हे अजूनही गरम डोक्याचे. नाही, पण मला आश्चर्य नाही वाटणार खरं तर तुम्ही हे केलं तरी. कारण की ज्या माणसाने त्याच्या सुनेसाठी स्वतःच्या मुलालाच त्याच्या घराबाहेर काढलं, तर मग हे घर तिच्या नावावर करणं अगदी सोपं आहे तुमच्यासाठी. पण आहे कुठे तुमची ती लाडकी सून, या घरातली हिरोईन? कुठे आत आहे? वसू, ए आई खोलीत आहे का? वसू बाहेर ये. इथे नाही आहे. बायको बाहेर ये, तुझा नवरा आलाय. अरे कमाल आहे, इथे पण नाहीये ती. वसू डार्लिंग, अरे काय चाललंय? काय कुठे आहे? कुठे वसू? बोलू नको शार्दूल. वसू राहत नाही इकडे. तू निघून गेल्यानंतर काही महिन्यांनी ती पण निघून गेली. काय? ती पण माझ्यात? शपथ. अरे काय म्हणजे मी गेल्यानंतर तिने तुम्हा दोघांनाही या वयात इथे एकटं सोडलं? अरे काय काय बाबा तुमचं नशीब आहे. नाही म्हणजे नक्की काय? कुठे गेली? बाहेर कुठे नवीन यार भेटला का तिला? की कुठे बाहेर शेण खाल्लं? बरदार शार्दूल, तिच्याबद्दल एक अवाक्षरही काढायचा नाहीस तू. बद्दल प्रेम खूप उतू जात आहे. जाऊ दे जाऊ दे. पण मला सांगा ना, गेली कुठे ती नक्की? कुठे असते? काय करते? काय आली ती? हा आई? अरे तू इथे होतीस, तिथे काय करतेस? इकडे अगं ये ग, ये ना जरा माझ्या जवळ बस. इतक्या दिवसांनंतर तुझा मुलगा घरी आलाय, जरा दोन प्रेमाचे शब्द बोल त्याच्याशी. आई खरं सांग, इतके दिवस तुला माझी जराही आठवण नाही आली का? आठवण यावी असं वागलास का कधी तू? बापरे, तू पण यांच्यासारखीच अजून सेम टू सेम मात्र दोघं. काही हरकत नाही. मला वाटलं की जरा एवढ्या दिवसांनी आलोय तर जरा आपण तिघं मिळून बसू, बोलू, जुन्या गोष्टी आठवू. हा मला काय घाई नाही. आणि आता काय वरचेवर माझं येणं होतच राहील ना. काय ह्या घरावर शेवटी माझाही हक्क आहेच ना. नशिबाचा खेळ बघा बाबा.
तुम्ही तुमच्या मुलाला ज्या घरातून बाहेर हकलून दिलं होतं ना, आज त्याच घराने तुमच्या मुलाला पुन्हा एकदा हाक मारली आहे. तुम्ही जरी मला आपलं मनात नसलात तरी एक ना एक दिवस हे सगळं माझंच होणार आहे.